नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेच्या परिसरामध्ये बिबट्या असल्याची माहिती काही नागरिकांनी दिल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन केलं। मात्र त्या ठिकाणी बिबट्या नसून रानमांजर असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। आपल्यासोबत फॉरेस्ट ऑफिसर सुमित निर्मळ सर आहेत। सर, TV9 मध्ये खूप खूप स्वागत। काल आपण जे भोसला मिलिटरी स्कूलमध्ये सर्च ऑपरेशन केलं त्यानंतर नेमकं काय हाती लागलेलं आहे, काय त्याचा तपशील? सकाळी साधारण 10 ते 10:15च्या दरम्यान आपल्याला एक फोन असा आलेला होता की भोसला मिलिटरी स्कूलमध्ये जे असिस्टंट सिक्युरिटी सुपरवायझर आहे देसले म्हणून, तर त्यांनी एक छोटा वन्य प्राणी बघितला आणि त्यांचा असा समज झाला की तो बिबट्या आहे। तात्काळ आपलं वन विभागाचं रेस्क्यू पथक तसेच नाशिकचे शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत गंगापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच रेस्क्यू नाशिक डिव्हिजनचे रेस्क्यू टीमचे मेंबर्स हे तात्काळ घटनास्थळी दाखल झालो। त्यावेळी थर्मल ड्रोनच्या साहाय्याने आपण संपूर्ण परिसराचं पाहणी केली। संपूर्ण परिसर फूट पेट्रोलिंगनेही पिंजून काढला, परंतु कुठेही बिबट्याचे पायाचे ठसे किंवा इतर काही हालचाल किंवा वावर आढळून आला नाही। तरी शाळेच्या प्रशासनाशी चर्चा करून आपण त्यांनीच असा निर्णय घेतला की एक सावधगिरीचा उपाय म्हणून शाळेचं कालचं दुपारचं सत्र त्यांनी रद्द केलेलं होतं। त्यानंतर परिसरात पाहणी केली असता अत्यंत दाट गवत झाडी वाढलेली आहे, तर प्रशासनाने कालपासूनच तिथे स्वच्छता मोहीम सुरू केलेली आहे, जेणेकरून परिसरात वन्य प्राण्यांना लपण्यासाठी कोणतीही जागा उपलब्ध होणार नाही। या पद्धतीची उपाययोजना तसेच त्यानंतर वन विभागाच्या वतीने सदर परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले। तसेच निवासी जे वसतिगृह आहे जिथे विद्यार्थिनी आहेत भोसला मिलिटरी स्कूलच्या व कॉलेजच्या, तर त्यांच्यासाठी एक जनजागृती सत्र काल दुपारी आयोजित करण्यात आलेलं होतं। असे सत्र आपण पुढचे 3-4 दिवस त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी तिथल्या शिक्षकांसाठी घेणार आहोत, जेणेकरून त्यांच्या मनातील भीती दूर होईल व गैरसमज निघून जातील व त्यांना प्राणी ओळखण्याचंही आपण थोडंसं प्रशिक्षण देणार आहोत। त्याच पद्धतीने वन विभागाच्या वतीने आवाहन देखील केलेलं आहे की सर्व खात्री किंवा शहानिशा झाल्याशिवाय कुणी चुकीच्या बातम्या पसरवू नये किंवा त्यावर विश्वास ठेवू नये। काल जे काय आपल्या ट्रॅप कॅमेरामध्ये आढळलेलं आहे ते रानमांजर असल्याचं बोललं जात आहे, आपल्याकडनं त्याची काही कन्फर्मेशन काही झालं? तर काल जे आपण ट्रॅप कॅमेरे लावलेले होते त्याची आज सकाळी आपल्या टीमने तपासणी केली, त्यामध्ये स्पष्टपणे एक रानमांजर दिसून आलेलं आहे त्या कॅमेरामध्ये। तर त्यावरून थोडीशी अशी पुष्टी झालेली आहे की सदर परिसरात जे प्राणी बघितला गेला होता ते रानमांजर होतं। तरी आपण कोणतेही दुर्लक्ष न करता सावधगिरीचे उपाय म्हणून आपली तिथं पेट्रोलिंग तसेच जनजागृती परिसरात करण्यात येत आहे। याशिवाय देवळाली कॅम्प परिसरात सुद्धा साऊथ देवळालीच्या भागामध्ये एअरफोर्स स्टेशन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देखील कंपाऊंडवर एक बिबट्या काही लोकांना आढळून आलेला आहे। त्या संदर्भात आपण काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतोय? तर ती जी व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर फिरते आहे ती व्हिडिओ 14 नोव्हेंबर शुक्रवारची आहे। देवळालीचं जे एअरफोर्स स्टेशन आहे त्याच्या कंपाऊंड वॉलवरील तारेचं जे कुंपण आहे त्याच्यामध्ये एक बिबट्या दिसून येत आहे। सदर परिसरात यापूर्वीच आपल्या विभागाकडून 2 पिंजरे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लावण्यात आलेले आहेत व त्या परिसरातही आपली जनजागृती गस्त सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून खास करून नाशिकमध्ये ज्या पद्धतीनं बिबटे मानवी वस्तीत आढळत आहेत, आपल्याकडनं काय फुलप्रूफ अशा पद्धतीचा काही प्लॅन आहे का की नसबंदी असेल किंवा बिबट्यांच्या संदर्भात अजून काही ठोस निर्णय असतील? आता नसबंदी किंवा इतर ज्या ठोस उपाययोजना आहेत हे शासन स्तरावरचे निर्णय आहेत, त्यासंबंधी वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठवण्याची कार्यवाही तसेच मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे। परंतु स्थानिक स्तरावर आपण परिसरामध्ये जनजागृती करणे, लोकांच्या मनातील भीती दूर करणे व काय दक्षता घेतली पाहिजे, असं वन्य प्राणी बिबट्या कुठे आढळून आला किंवा त्याच्याशी सामना झाला तर काय काळजी घेतली पाहिजे, लहान मुलांची किंवा महिला तसेच वृद्ध व्यक्तींची कशा पद्धतीने दक्षता घेतली पाहिजे, यासंबंधी आपले कर्मचारी तसेच रेस्क्यू टीमचे सदस्य सातत्याने लोकांमध्ये जनजागृती करत आहेत। खूप खूप धन्यवाद। आपण बघतोय या ठिकाणी भोसला मिलिटरी स्कूलच्या परिसरात ट्रॅप कॅमेरामध्ये जे आढळून आलेलं आहे ते रानमांजर आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नसलं तरी वन विभागाच्या वतीनं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून देवळाली परिसरात जो बिबट्या आढळून आलेला आहे त्याचं देखील सर्च ऑपरेशन सुरू आहे। नागरिकांनी घाबरून न जाता जनजागृती करून समाज माध्यमांवर कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या बातम्या पसरू नये असं आवाहन देखील वन विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.